Welcome back. Now we are in the next videos of this heterocyclic compound topic. As all you know very well, whenever we discuss about the next and very interesting part, that one is called by the electrophilic substitution reaction. बाळांनो, आता मी तुम्हाला काय सांगतो नीट बघा. What happen in the electrophilic substitution reaction? प्रत्येक गोष्ट मी नोटबुक मध्ये लिहून घ्या. आता पहिल्यांदा बघू आपण electrophilic substitution reaction of the 5 member heterocycle. पहिल्यांदा बघू आपण पायरोलचं. पायरोल नाही, कुठल्याही तिन्ही 5 मेंबर. मी काय करतो, आता सुरुवातीला आपण काय करू, इथं x घेऊ. x चा अर्थ काय, म्हणजे x असेल तुमचा नायट्रोजन, x असेल तुमचा ऑक्सिजन, x असेल तुमचा सल्फर, डिपेंड्स ऑन दिस हेटेरोएटम. नाउ व्हाट हॅपन इन दिस केस, सपोज इफ वी आर गिवन द नंबरिंग 1 2 3 4 and 5. आता मला सांगा, इन दिस 5 मेंबर हेटेरोसायकल 2 and 5 हे दोन्ही पोझिशन तुमच्या सेम आहेत. म्हणजे एक तर तुमचा इलेक्ट्रोफाइल 2 ला येईल किंवा 5 ला येईल. आणि 3 and 4 हे दोन्ही पोझिशन सेम आहेत. म्हणजे एक तर 3 ला येईल किंवा 4 ला येईल. म्हणजे डिपेंड्स ऑन द सिच्युएशन और एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता मला सांगा, म्हणजे याचा अर्थ काय झाला, एक तर इलेक्ट्रोफाइल तुमचा सेकंड पोझिशन प्रिफर करेल किंवा इलेक्ट्रोफाइल तुमचा थर्ड पोझिशन प्रिफर करेल. आउट ऑफ दिस टू पोझिशन, विच पोझिशन प्रिफर बाय द इलेक्ट्रोफाइल, दॅट इज कॉल्ड द जनरल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तुम्हाला माहित असलं पाहिजे, what is the general path of ESR? The general path of ESR is like this. The first step of the ESR is generation of electrophile. Depends upon the reaction. जो लागेल तो electrophile तयार होईल. And second step of electrophilic substitution reaction, attack of electrophile toward the aromatic compound, म्हणजे heterocyclic compound. And it gives intermediate. That intermediate is called as either rhenium ion or sigma complex or pi complex, or that intermediate is also called as the Wieland intermediate. आता तुमचा आलेला इंटरमिडिएट किती स्टेबल आहे, आलेला इंटरमिडिएट तुमचा कसा स्टेबल आहे, त्याच्या स्टॅबिलिटीवरनं तुम्हाला ESR डिसाइड करता येतं. समजा जर सेकंड पोझिशनला आपण इलेक्ट्रोफाइल अटॅक केला, सेकंड पोझिशनला इलेक्ट्रोफाइल अटॅक केल्याच्या नंतर जर याचा येणारा आरएनए मोर स्टेबल असेल तर इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन सेकंड पोझिशनला होतील. आणि इफ इलेक्ट्रोफाइल अटॅक ऑन द थर्ड पोझिशन and if coming RNA ion is more stable than second position, मग इलेक्ट्रोफाइल थर्ड पोझिशनला जाईल. आता ते कसं कळेल तुम्हाला, आपण काय करू, याच्याकडे दोन्ही पोझिशनला आपण इलेक्ट्रोफाइल टाकू. तुम्हाला माहिती इलेक्ट्रोफाइल टाका, एक सेकंडला टाका किंवा थर्डला टाका. तर मी काय करतो, वर मी टाकतो इलेक्ट्रोफाइल थर्डला. हा तुमचा नायट्रोजन, राईट. इथे समजा इथे जर इलेक्ट्रोफाइल आला तुमचा, तर इथं प्लस येईल ना, ऑब्विसली ना, का तर पाय इलेक्ट्रॉन असे वर जातील. आणि सेकंड पोझिशनला टाकल्यानंतर काय होईल, सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज द स्ट्रक्चर. हा तुमचा नायट्रोजन, येस ऑर नो. समजा इथं जर इलेक्ट्रोफाइल आला तर तुमचा इथे प्लस येईल. सो इन व्हाट इज डिफरन्स बिटवीन दिस टू, in first case electrophile attack on this third position and in second case electrophile attack on the second position, correct. आता तुम्ही काय करा, this is rhenium ion which is stabilized by resonance. मग याचा रेझोनन्स लिहा, मग हे इलेक्ट्रॉन इथं आले, करेक्ट. मग ते इलेक्ट्रॉन तिथं आल्याच्या नंतर तुम्हाला जे रेझोनन्स मिळेल, ते रेझोनन्स कसं मिळेल तुम्हाला, ही रेझोनन्स मिळेल असं. इथे तुमचा हा प्लस इथे आला, हियर इलेक्ट्रोफाइल, आणि इथे तुमचा पाय बॉन्ड. आता तुम्ही पुढचं रेझोनन्स घेऊ शकत नाही, पॉझिटिव्ह सिंगल डबल, नो डाउट दिस इज अ कंडिशन ऑफ रेझोनन्स, बट नायट्रोजन नेव्हर बिकम द पेंटाव्हॅलेंट ड्यू टू नॉन अवेलेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्ही आता याला इथं आणू शकत नाही, म्हणजे तुम्हाला एकच रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळालं, करेक्ट. आता इथं बघा, मग हे इलेक्ट्रॉन इथं टाका, बिकॉज पॉझिटिव्ह सिंगल डबल इज अ कंडिशन ऑफ रेझोनन्स, हे इथं आले. मग बाळांनो, ते इलेक्ट्रॉन तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय झालं, हा तुमचा नायट्रोजन, राईट. इथे डबल बॉन्ड आला, इथे प्लस चार्ज आला, आणि इथे तुमचा कोण आहे, इलेक्ट्रोफाइल. मग नंतर पुन्हा हे इलेक्ट्रॉन इथे टाका ना, पुन्हा लोन पेअर सिंगल डबल, पॉझिटिव्ह लोन पेअर, पॉझिटिव्ह आणि लोन पेअर ऍडजस्टंटला असले की दिस इज अ गुड कंडिशन ऑफ रेझोनन्स, यू नो. तो पॉझिटिव्ह सगळ्यात मोस्ट स्टेबल असतो. इथं पण आहे, इथं पण आहे. मग असं झाल्यानंतर तुम्हाला थर्ड स्ट्रक्चर मिळेल. इन थर्ड स्ट्रक्चर हा तुमचा नायट्रोजन, येस ऑर नो, हियर हायड्रोजन, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे इलेक्ट्रोफाइल, नायट्रोजन कॅरी पॉझिटिव्ह, राईट. So these are the two resonating structure present in front of you after attack of electrophile on second and third position. आता तुम्हाला जनरल रिएक्शनचा पाथ माहित आहे, म्हणजे येणाऱ्या इंटरमिडिएट पैकी ज्याचा इंटरमिडिएट मोर स्टेबल, दॅट मीन्स अ गुड पाथ ऑफ द केमिकल रिएक्शन ना, and that path is always kinetically controlled path.
मग बाळांनो, या दोन आरएनएम पैकी तुम्हाला सांगा बरं, कोणता आरएनए मोर स्टेबल ऑन सेकंड और थर्ड? सेकंड वाला. का? जितके तुमचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर वाढतील, जितकं तुमचं डिलोकलायझेशन वाढेल, तितकी एनर्जी कमी होईल आणि तितकी त्या इंटरमिडिएटची स्टॅबिलिटी वाढेल. राईट? म्हणजे इलेक्ट्रोफाइलनी सेकंड पोझिशनला अटॅक केल्याच्या नंतर जो आरएनएम स्टेबल मिळतो तो थर्डला मिळत नाही. म्हणून फायनल कन्क्लुजन काय? फायनल कन्क्लुजन असं नोटबुक मध्ये लिहून घ्या. If 5-member heterocyclic compound is there, that 5-member heterocyclic compound may be pyrrole, may be furan, may be thiophene. That all 5-member heterocyclic compound is capable to give electrophilic substitution reaction on only second position. बस विषय संपला. आता न्यूक्लियोफिलिक असेल तर तो भाग नंतरचा बघू, but first you see the electrophilic reaction because property of aromatic compound is electrophilic substitution, not nucleophilic. न्यूक्लियोफिलिकला तुम्हाला आणखी वेगळ्या कंडिशन द्याव्या लागतात. तुम्हाला कळलं का? तुम्हाला पहिला मुद्दा कळला. इट मीन्स 5-member heterocycle only gives electrophilic substitution reaction on second position. पहिला मुद्दा क्लिअर. आता हे झालं 5 मेंबरचं. आता आपण जाऊ 6-member heterocycle कडे. यू डोंट वरी, सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट कळतील, काही घाबरण्याची गरज नाही. आता हा झाला तुमचा पिरिडिन. आता इथं बघा नंबरिंग काय, 1 2 3 4 5 6. पुन्हा तेच कॉम्पिटिशन 2 ला किंवा 3 ला. 4 तर विषयच नाही, 2 और 3. पुन्हा एकदा आपण काय करू, सेम सिच्युएशन, इलेक्ट्रोफाइलचा अटॅक करू. पहिल्यांदा सेकंडला करा, नंतर थर्डला करा. जर तुम्ही इलेक्ट्रोफाइल सेकंडला अटॅच केला, पहिल्यांदा थर्डला करा, तर थर्डला अटॅच केला, तर तुमच्या समोर काय सिच्युएशन येईल? हा तुमचा नायट्रोजन, इथं तुमचा इलेक्ट्रोफाइल आला, इथं प्लस येईल ना, का तर हे इलेक्ट्रॉन इकडे जातील म्हणजे तिथे प्लस येईल. ऍज इट इज. आणि जर तुमचा इलेक्ट्रोफाइल तुम्ही सेकंडला अटॅक केला, तर काय होईल बघा बरं बाळांनो, इथं जसं तसे ऍज इट इज. इथं तुमचा इलेक्ट्रोफाइल येईल आणि इथं तुमचा प्लस चार्ज येईल नायट्रोजनवर. करेक्ट? मग आता काय करा, तुम्ही याचे रेझोनन्स लिहा. राइट डाउन रेझोनन्स ऑफ दिस. ऑफ कोर्स याचे रेझोनन्स पॉझिटिव्ह, सिंगल, डबल, कंडिशन ऑफ रेझोनन्स. वी कॅन ड्रॉ द रेझोनेटिंग स्ट्रक्चर. मग याचं तुम्ही रेझोनन्स लिहिल्याच्या नंतर तुम्हाला रेझोनन्स कसं मिळालं? हा तुमचा नायट्रोजन, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे काय तुमचा इलेक्ट्रोफाइल अँड हिअर पॉझिटिव्ह. आता मला सांगा, हे झालं याचं सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. कळतं का तुम्हाला मी काय सांगतो तुम्हाला? म्हणजे रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता इथलं पण तुम्ही रेझोनन्स लिहू शकता ना, का तर 1 2 3च बॉन्ड आहेत. येस यू कॅन. मग तुम्हाला तिसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळेल तुम्हाला. हा तुमचा नायट्रोजन असेल, त्याच्यानंतर इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे काय तुमचा इलेक्ट्रोफाइल. सॉरी, हे असं नाही, हे इथं आलं. मग हे इथं आल्याच्या नंतर तुम्हाला काय झालं? इथे प्लस आला. कळलं का तुम्हाला मी काय म्हणतोय? आता तुम्हाला दीज आर द रेझोनन्स ऑफ दिस pyridine which on electrophile attack on third position, electrophile attack on the third position, right? आता सेकंड पोझिशनचे रेझोनन्स घ्या. मग हे इथं आलं. मग हे इथं आल्यानंतर काय झालं तुम्हाला? हा तुमचा नायट्रोजन, इथे कोणता बॉन्ड आला? डबल बॉन्ड, लोन पेअर आहे. मग इथे कोणता चार्ज मिळणार तुमचा? आता हा प्लस इथे गेला. मग इथे तुमचा काय आला? इलेक्ट्रोफाइल, जसा तसा. मग पुन्हा एकदा रेझोनन्स हे इथे येणार. मग इथे आल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा इथे हा तुमचा नायट्रोजन, डबल बॉन्ड, इथे प्लस आला आणि इथे इलेक्ट्रोफाइल. आता बघा बरं, दोघांचे 3 स्ट्रक्चर आहेत. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दिस 3 स्ट्रक्चर? यस, पहिलं स्ट्रक्चर हे मोस्ट स्टेबल आहे दुसऱ्यापेक्षा. का माहितीये का तुम्हाला? वन रूल इज देयर इन द केमिस्ट्री. याच्या कुठल्याच रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये नायट्रोजनवर पॉझिटिव्ह नाही. द पॉझिटिव्ह इज ऑन ओनली कार्बन. इथं पण पॉझिटिव्ह कार्बनवर आहे, इथं पण पॉझिटिव्ह कार्बनवर आहे, इथं पण पॉझिटिव्ह कार्बनवर आहे. बट इन दिस स्ट्रक्चर पॉझिटिव्ह ऑन नायट्रोजन ॲटम. कधी लक्षात ठेवा, नोटबुक मध्ये लिहून घ्या. पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज लेस स्टेबल ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. व्यवस्थित लिहा. पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज मोर स्टेबल ऑन लेस स्टेबल ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आणि निगेटिव्ह चार्ज इज लेस स्टेबल ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. मग मला सांगा, नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बन पेक्षा जास्त आहे आणि जर नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तो हायली अनस्टेबल असेल ना. मग दिस स्ट्रक्चर इज हायली अनस्टेबल स्ट्रक्चर. मग तुम्हाला जर इलेक्ट्रोफाइलचा अटॅक तुम्ही सेकंड पोझिशनला केला तर असं अनस्टेबल स्ट्रक्चर तुम्हाला मिळतंय आणि इथं कुठेच अनस्टेबल स्ट्रक्चर नाही, सगळे स्टेबल आहेत. मग कशाला अटॅक सेकंड पोझिशनला होईल? इलेक्ट्रोफाइल अटॅक थर्डलाच होईल ना. देन व्हॉट इज द कन्क्लुजन?
6-membered heterocycle that is pyridine always gives electrophilic substitution reaction on third position. कळलं का तुम्हाला मी काय सांगतो? आलं लक्षात तुमच्या? So this is the very interesting and important phenomenon. आता मी तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. याच्यानंतर मी जेवढे तुम्हाला हेटेरोसायक्लिक कंपाऊंड शिकवेल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळलं पाहिजे. म्हणजे 5-membered heterocycle gives ESR on second position, but a 6-membered heterocycle gives ESR on which position? Third position. मुद्दा क्लिअर झाला? आता मी तुम्हाला एक इलेक्ट्रोफिलिक रिएक्शनच्या बाबतीमध्ये समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की रिएक्टिव्हिटी कशी आहे, एरोमॅटिसिटी वर डिसाइड करू नका. पायरोलची रिएक्टिव्हिटी कधी फ्युरॅन पेक्षा जास्त आहे आणि फ्युरॅनची रिएक्टिव्हिटी थायोफिन पेक्षा जास्त आहे. त्या थायोफिन मध्ये डी ऑर्बिटल असल्यामुळे सल्फरचे इलेक्ट्रॉन एक्सपांड होतात. आता हा झाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता याच्यानंतर मी तुम्हाला याचे एक इलेक्ट्रोफिलिक रिएक्शनचं एक जनरल मेकॅनिझम सांगतो. जनरल मेकॅनिझम म्हणजे जनरल मेकॅनिझम का? आता मला तुम्हाला पुढे सांगण्याची गरज नाही. मी कुठलेही एक जनरल एक्झाम्पल घेतो. जनरल एक्झाम्पल, व्हॉट इज द जनरल मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन 5-membered ring and then जनरल मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन 6-membered ring. म्हणजे मी पुन्हा डबल मेकॅनिझम सांगणार नाही. तुम्ही हा पाथ तिथे फॉलो करायचा, ऍज इट इज फॉलो करायचा. आता आपण पहिल्यांदा घेऊ 5-memberedचं जनरल मेकॅनिझम. 5-memberedचं मी 5-membered ring. ओके बाळांनो, एक एक्झाम्पलच घेऊ आपण. सपोज फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हणलं हा पिरिडीन घ्या, राईट, सॉरी हा पायरोल घ्या. पायरोलची इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन करा. ENU म्हणजे काय? तुम्हाला इलेक्ट्रोफाइल पाहिजे ना, आणि त्याला न्यूक्लियोफाइल असेलच की, बट वी रिक्वायर द इलेक्ट्रोफाइल, आणि हा तिकडे अट्रॅक्ट होईल ना ड्यू टू इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ENU टाका. आता इथं तुम्हाला कॅटलिस्ट लागतो का नाही, डिपेंड्स अपॉन दॅट पर्टिक्युलर रिएक्शन. नायट्रेशन असेल, सल्फोनेशन असेल, फ्रिडलक्राफ्ट असेल, गॅटरमन असेल, जी काय असेल ती असेल. ओके, मग नंतर काय होईल? दिस गिव्स द प्रॉडक्ट. दॅट प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज द तुम्ही इथं पायरोलच घ्या असं काय कंपल्सरी नाही. म्हणजे इथं तुमचा इलेक्ट्रोफाइल येईल आणि बाहेर निघेल तुम्हाला ENU. बस, दिस इज जनरल मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता याच्या जनरल मेकॅनिझम मध्ये मी तुम्हाला एक मेकॅनिझम सांगतो. बघा, मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन ऑलवेज टेक्स प्लेस इन 3 स्टेप. आता व्हॉट इज द फर्स्ट स्टेप ऑफ मेकॅनिझम? फर्स्ट स्टेप इज व्हेरी इंपॉर्टंट बिकॉज रिएक्शन बदलली की फक्त पहिली स्टेप बदलेल तुमची, सेकंड आणि थर्ड तर कॉमनच राहणार आहे. आता फर्स्ट स्टेप काय मेकॅनिझमची? फर्स्ट स्टेप काय? पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही काय करणार? फर्स्ट स्टेप ऑफ द मेकॅनिझम इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. मी काय म्हणतो तुम्हाला? जनरेशन ऑफ काय म्हणतो मी तुम्हाला? फर्स्ट स्टेप ऑफ द मेकॅनिझम इज जनरेशन ऑफ व्हॉट? इलेक्ट्रोफाइल. तुम्हाला इलेक्ट्रोफाइल तयार करायचे. आता इलेक्ट्रोफाइल कसा तयार करायचा ही त्या रिएक्शनचा भाग आहे. नायट्रेशन असेल तर NO2+ असेल, सल्फोनेशन असेल तर SO3H+ असेल, फ्रिडलक्राफ्ट असेल तर R+ असेल, त्याच्यानंतर हॅलोजिनेशन असेल तर X+ असेल, जी असेल ती असेल, गॅटरमन असेल तर फॉर्मिल कॅटायन असेल, अँड सो ऑन. आता हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे इलेक्ट्रोफाइल तयार झाला, आणि जर न्यू कॅटलिस्ट असेल तर त्या न्यूक्लियोफाइलला कॅटलिस्टनी बाइंड करून टाकलं. ही झाली पहिली स्टेप. प्रत्येक रिएक्शन अशीच होईल. मग सेकंड स्टेप काय? सेकंड स्टेप असेल तुमची इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल टुवर्ड दी 5-membered हेटेरोसायकल, राईट. म्हणजे इथे इलेक्ट्रोफिलिक अटॅक होईल तुमचा इलेक्ट्रोफाइलचा. मग जेव्हा इलेक्ट्रोफाइलचा इलेक्ट्रोफिलिक अटॅक होईल, देन इट गिव्स इंटरमिडिएट. दॅट इंटरमिडिएट इज कॉल्ड एज अरेनियम आयन. दॅट इंटरमिडिएट इज कॉल्ड एज द सिग्मा कॉम्प्लेक्स. दॅट इंटरमिडिएट इज कॉल्ड एज द पाय कॉम्प्लेक्स. हा झाला इंटरमिडिएट. मग आता मला सांगा, मग आता इलेक्ट्रोफिलिक अटॅक कोणत्या पोझिशनला होतो सांगण्याची गरज नाही. आपण आधीच बघितलंय की 5-membered हेटेरोसायकल ऑलवेज गिव्स ESR ऑन सेकंड पोझिशन. मग इलेक्ट्रोफिलिक अटॅक झाल्याच्या नंतर तुम्हाला जो इंटरमिडिएट मिळेल, तुम्हाला माहित नसेल, या इंटरमिडिएटला म्हणतात दिस इज कॉल्ड ॲज द अरेनियम आयन. अरेनियम आयन अरोमॅटिक कंपाऊंडवर पॉझिटिव्ह आला म्हणून याला म्हणतो आपण अरेनियम आयन. दिस इंटरमिडिएट इज आल्सो कॉल्ड ॲज सिग्मा कॉम्प्लेक्स. व्हाय? बिकॉज पाय बॉन्ड ब्रेक झाल्यावर सिग्मा बॉन्ड तयार झाला, सिग्मा कॉम्प्लेक्स. This intermediate is also called the pi complex because pi bond is break in this reaction. आणि will and intermediate म्हणतात because this positive is stabilized by resonance. मग प्रत्येकाचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर लिहा. पॉझिटिव्ह, सिंगल, डबल, मग रेझोनन्स लिहा. मग रेझोनन्स लिहिल्यानंतर काय झालं तुम्हाला? हा तुमचा नायट्रोजन, इथे तुमचा हायड्रोजन, इथे काय आला तुमचा प्लस, आणि हे तुमचा इथे आला, आणि इथे तुमचा इलेक्ट्रोफाइल. आणखी एक रेझोनन्स लिहा. मग आणखी एक रेझोनन्स. दिस इज द रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ दिस पायरोल. अलग सॉरी म्हणजे इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन. हा तुमचा प्लस आला, इथे काय इलेक्ट्रोफाइल, राईट.
ही झाली सेकंड स्टेप. प्रत्येक मेकॅनिझम ह्या स्टेपनी होईल. ही जनरल मेकॅनिझम सांगतोय मी तुम्हाला. नायट्रेशन असो, सल्फोनेशन असो, कुठली रिॲक्शन मी तुम्हाला सांगू, यू डोंट फॉरगेट दिस पार्ट. ही वहीमध्ये राहू द्या. आता तिसरी स्टेप काय, डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन लिहून घ्या वहीमध्ये. डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन म्हणजे काय, लॉस ऑफ प्रोटॉन, राईट. आता बाळांनो, इथे तुमचा इलेक्ट्रोफाईल आला म्हणजे इथला तुम्हाला एच करावं लागेल ना, आणि प्रोटॉन घेण्यासाठी तुमचा निगेटिव्ह पार्ट तयार आहेच की. मग यू ट्रान्सफर इलेक्ट्रॉन हियर, फक्त प्रोटॉन गेला इथं. मग इलेक्ट्रॉन गेल्याच्या नंतर तिकडे प्रोटॉन गेल्याच्या नंतर तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळेल, दॅट प्रॉडक्ट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट इन द पायरो. आणि इथं काय तुमचा इलेक्ट्रोफाईल आणि बाहेर निघाला HNU. दिस इज द जनरल मेकॅनिझम पार्ट ऑफ द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन 5 मेंबर हेटेरोसायकल. कळलं का तुम्हाला? आता मला वाटत नाही तुम्हाला काही शंका असेल म्हणून. हाच पार्ट तुम्ही सगळ्या रिएक्शनला फॉलो करायचा. 5 मेंबर, जेव्हा 6 मेंबर सुरू होईल तेव्हा 6 मेंबरचं बघू. आता मला 100% माहित आहे की दिस इज टिल नाउ वी आर कंप्लीटेड ओनली इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दिस हेटेरोसायकल कंपाऊंड. आपण नॉमेनक्लेचर बघितलं, त्याचं क्लासिफिकेशन बघितलं, या सगळ्या गोष्टी आपण खूप चांगल्या प्रकारे बघितल्यात. मला 100% गॅरंटी आहे तुम्हाला अडचण नाही. आता डायरेक्ट आपण जाऊ पहिल्या 5 मेंबर हेटेरोसायकल कडे. डायरेक्ट जाऊ आपण आता फर्स्ट 5 मेंबर हेटेरोसायकल. बाळांनो, नाव which one is the first 5 member heterocycle? First 5 member heterocycle, that first 5 member heterocycle is called as the furan. तुम्ही याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि फ्युरॅन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ऑक्सोल. बऱ्याच वेळेस तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतात. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला नीट समजून सांगतो, तुम्हाला 1% अडचण येणार नाही. आणि मी जे लिहितोय बोर्डावर ते प्रत्येक गोष्ट तुमच्या वहीमध्ये असली पाहिजे. तुम्ही बघत बघत वहीत लिहून घ्या. Now, what is the furan? Furan is a 5 member heterocycle containing oxygen atom as a heteroatom, right? बाकी सगळं माहित आहे. हायब्रिडायझेशन माहित आहे, each and everything you know, aromatic character माहित आहे तुम्हाला, याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. रिएक्टिव्हिटी माहित आहे, नो नीड टू डिस्कस. आता डायरेक्ट जाऊ आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन. याची पहिली प्रिपरेशन मेथड आहे प्रिपरेशन ऑफ फ्युरॅन फ्रॉम म्युसिक ऍसिड. फ्रॉम MUCIC, म्युसिक ऍसिड. लिहून घ्या वहीमध्ये. आता ही प्रत्येक गोष्ट तुमच्या वहीमध्ये असली पाहिजे. बाळांनो, म्युसिक ऍसिडचं मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवतो. COOH आणि इथं असेल तुमचा CHOH टेकन हाऊ मेनी टाइम, 4 टाइम. आणि हा असेल तुमचा COOH. दिस इज अ म्युसिक ऍसिड. जेव्हा तुम्ही याचं ड्राय डिस्टिलेशन करता, ड्राय डिस्टिलेशनचा अर्थ काय, म्हणजे थोडस स्ट्रॉंग हिटिंग करा. स्ट्रॉंग हिटिंग करा आणि स्ट्रॉंग हिट केलं की तुम्हाला काय होतं, इथनं CO2 निघतो आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघून जातो, म्हणजे कार्बन डायऑक्साइड एज वेल एज वॉटर मॉलिक्यूल. आता CO2 आणि वॉटर मॉलिक्यूल गेल्याच्या नंतर तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळेल या रिएक्शनचा, प्रॉडक्ट मिळेल. सी हियर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रॉडक्ट असेल तुमचा, इथं असेल तुमचा COOH. दिस प्रॉडक्ट इज कॉल्ड एज द फ्युरिक ऍसिड. फ्युरॅन गिव्स व्हॉट, फ्युरिक ऍसिड. याला फ्युरिक ऍसिड म्हणतात. लक्षात, तुमच्या फ्युरॅनचं रूपांतर फ्युरिक ऍसिड झालं. आणि जेव्हा तुम्ही या फ्युरिक ऍसिड मध्ये सोडा लाईम टाकता, सोडा लाईम म्हणजे काय, NaOH plus CO. यू नो दिस इज अ बेटर रिएजंट फॉर डिकार्बोक्सिलेशन. सोडा लाईम टाकून थोडं तुम्ही हीट करा. मग इथला CO2 गॅस निघून जाईल. हा CO2 गॅस निघून जाईल, मग H इथं पडेल आणि H इथं पडल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉडक्ट ऑफ दिस रिएक्शन इज कॉल्ड एज द फ्युरॅन. बस विषय संपला. आणि प्लस कोणता गॅस गेला, CO2. आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल, काही तुम्हाला कन्फ्युज होत असेल तरी मी तुम्हाला सांगतो, यू डोंट बी, म्हणजे इतका तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसा तुमचा फ्युरॅन तयार झाला, व्हेरी सिंपल थिंग्स इज देअर. हे पहा, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की सर याचं रूपांतर याच्यामध्ये कसं झालं, असं तुम्हाला जर कन्फ्युज असेल तर मी तुम्हाला सांगतो. CH बॉन्ड CH, प्रत्येक कार्बनला त्याचा स्वतःचा OH ग्रुप आहे, राईट, OH. पुन्हा इथे काय तुमचा CHOH, लक्षात तुमच्या CHOH. आणि नंतर इथे पण घ्या तुमचा काय CHOH. आणि इथे तुमचा काय आहे, इथे COOH आहे. हे OH तुम्ही इथं दाखवा आणि इथे काय तुमचा COOH, करेक्ट. इथं काय होतं माहिती आहे का, इथं काय होतं, सुरुवातीला काय होतं की इथला जेव्हा CO2 जातो, तुम्हाला कळतं का, हा तुमचा CO2 गॅस गेला, राईट. इथला तुमचा CO2 गेला, हा तुमचा CO2 गेला. मग हे O इथं अटॅच होईल
आणि अशा प्रकारे तुम्हाला 5 मेंबर रिंग कंपाऊंड तयार होईल. आलं लक्षात तुमच्या? हा OH तयार झाला. नंतर वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्याच्या नंतर OH वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्याच्या नंतर तुम्हाला काय भेटेल? हे पहा, सिंपल लॉजिक आहे. तुम्हाला मी आय विल एक्सप्लेन यू द सिंपल युसिल मेकॅनिझम. तुम्हाला जर जास्तच कन्फ्युज असेल तर हा तुमचा CH, हा तुमचा CH, याचा OH आणि याचा OH, करेक्ट? आणि इथं COOH आणि इथं COH, राईट? सुरुवातीला काय करा, इथला HOH वॉटर गेला म्हणजे इथं O आला आणि लगेच CO2 गॅस निघून गेला. मग वॉटर गेला की CHOCH आणि CO2 गेला की लगेच CH2 झाला. मग नंतर इथला OH आणि इथला H, इथला OH आणि इथला H, पुन्हा H2 गेला आणि हा COH तयार झाला, करेक्ट? आणि दिस इज कॉल्ड द फर्स्ट प्रिपरेशन मेथड ऑफ फ्युरॅन. म्हणून लिहून कसं घेणार? व्हेन wait लिहून घ्या नीट. When mucic acid on dry distillation first gives furic acid which on heating with soda lime corresponding furan is formed. तुम्हाला याचं मेकॅनिझम कळलं रे? 100% कळलं. इथला OHH गेला की इथं दोघांच्या मध्ये O आला, हा एक O. नंतर CO2 गेला, मग नंतर OHH वॉटर गेल्यावर तिथे डबल बॉन्ड आले आणि अशा प्रकारे फ्युरिक ऍसिड तयार झाला. ओके, हे जरा पहिलं प्रिपरेशन मेथड लिहून घ्या वहीमध्ये. दिस इज द फर्स्ट प्रिपरेशन मेथड फ्रॉम म्युसिक ऍसिड. याच्यानंतर मी दुसरं प्रिपरेशन सांगतो फ्रॉम सक्सिनाल्डिहाइड. हे तुम्ही हे कळलं का तुम्हाला? सेकंड प्रिपरेशन मेथड असेल फ्रॉम काय सक्सिनाल्डिहाइड. सक्सिनिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे, सक्सिनाल्डिहाइड. काही टेन्शन घेऊ नका, सिंपल आहे, सिंपल, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. सक्सिनाल्डिहाइड म्हणजे काय रे? CH2 बॉन्ड CHO आणि इथे काय तुमचा CH2 CHO, हा झाला तुमचा सक्सिनाल्डिहाइड, करेक्ट? आता तुम्हाला माहित आहे का, याला थोडं आपण व्यवस्थित लिहू. C डबल बॉन्ड OH आणि इथे काय C डबल बॉन्ड OH, याचं तुम्ही काय करा? टॉटोमेरिझम करा. टॉटोमेरिझम करा म्हणजे काय? अल्फा हायड्रोजन कीटोचं इनॉल लिहा. मी थोडं इनॉल असं लिहितो. CH बॉन्ड CH डबल बॉन्ड CH, इथे काय डबल बॉन्ड CH आणि इथे काय OH आणि याचा इथे OH. दिस इज अ इनॉल फॉर्म ऑफ सक्सिनाल्डिहाइड. कन्फ्यूज व्हायला का तुम्हाला? कन्फ्यूज होऊ नका, मी तुम्हाला दाखवतो इनॉल फॉर्म कसा आला सक्सिनाल्डिहाइडचा. CH2 बॉन्ड CHO CHO, हा सक्सिनाल्डिहाइड. याचा इनॉल कसा आला बघा. HCH CHH, इथे काय तुमचा C डबल बॉन्ड OH आणि इथे काय तुमचा C डबल बॉन्ड OH. अरे काय नाही ना, हे इथं टाका, हे इथं टाका, डबल बॉन्ड O चं झालं, हे इथं टाका, हे इथं टाका, बस आला इनॉल. इनॉलला थोडस हिट करा. इथला OH आणि इथला H काय निघून गेला? -H2O आणि हा O इथं बॉन्ड तयार करेल आणि डायरेक्ट तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल. द प्रॉडक्ट ऑफ दिस रिएक्शन इज द फ्युरॅन आणि प्लस बाहेर काय निघाला? H2O. व्हेरी सिंपल, हा, व्हेरी सिंपल. कळलं? तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता आलं पाहिजे. फ्रॉम सक्सिनाल्डिहाइड तुम्ही कसं लिहिणार? व्हेन सक्सिनाल्डिहाइड on heating corresponding furan is formed. And how the succinaldehyde on heating gives the furan तुम्हाला माहित नाही. डायकार्बोनिल कंपाऊंड असले की तो इनॉल फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतो, बिकॉज इन डायकार्बोनिल कंपाऊंड इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल बिकॉज दॅट स्टॅबिलाइज्ड बाय इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मग सक्सिनाल्डिहाइड हा डायकार्बोनिल कंपाऊंड आहे. तुम्हाला इनॉल मिळाला, इनॉलला हिट केले की दे लुजेस द वॉटर मॉलिक्यूल आणि इट गिव्स द प्रॉडक्ट फ्युरॅन. कळलं? हे दोनच प्रिपरेशन मेथड आहेत, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. एक 2 मिनिटात मी तुम्हाला काही फिजिकल प्रॉपर्टी सांगतो. तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टी. फ्युरॅन इज कलरलेस लिक्विड विथ बॉइलिंग पॉइंट 32 डिग्री सेल्सियस. इट हॅज अ स्मेल ऑफ क्लोरोफॉर्म, insoluble in water, soluble in alcohol and all these things. आता फिजिकल प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला तो काही विषय नाही, तुम्हाला समजून जातील आणि वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल. ते काय समजून सांगण्यासारखं नाही. बॉइलिंग पॉइंट असतो 82, तो काय सांगण्याची गरज नाही. जो आहे तो आहे. बॉइलिंग पॉइंट आहे 32 डिग्री सेल्सिअस. सॉरी, स्मेल क्लोरोफॉर्मचा आहे, वॉटर इनसॉल्युबल आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये तो सॉल्युबल असेल तो विषयच नाही. कळल्या? 2 प्रिपरेशन मेथड लिहून घेतलं वहीमध्ये. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज कॉल्ड द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्युरॅन. बरोबर? जेव्हा आपण केमिकल प्रॉपर्टीचा विचार करतो, दिस इज द very interesting and very important part of this topic, which is called as the chemical properties of furan. कळलं?
आता केमिकल प्रॉपर्टी म्हटल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा कोणता की फ्युरॅन इज अरोमॅटिक कंपाऊंड दॅट गिव्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन व्हेरी सक्सेसफुली. अरोमॅटिक कंपाऊंड असेल आणि तो जर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देत असेल तर बघा याच्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची केमिकल प्रॉपर्टी आहे दॅट फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी इज कॉल्ड एज द नायट्रेशन. तुम्हाला माहिती आहे नायट्रेशन. व्हॉट इज नायट्रेशन? Replacement of hydrogen atom of furan by NO2 group is called as nitration. Generally nitration reaction we are carried out by using the nitrating mixture. Nitrating mixture म्हणजे काय? Concentrate nitric acid in presence of concentrate sulfuric acid. This is nitrating mixture. But in heterocyclic compound we have one problem. We can't use concentrate sulfuric acid. Why? Because if we use concentrate sulfuric acid, then this heterocyclic compound undergo polymerization. मग तो polymerize होईल. आणि जर तो पॉलिमराइज झाला तर तो प्रॉब्लेमॅटिक होईल. म्हणून नायट्रेशन रिएक्शन वी कॅन नॉट कॅरीड आउट इन कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड. म्हणून आता कसं करणार बघा. मी फ्युरॅनचं नायट्रेशन सांगतो. when बोर्डाकडे बघा. when furan on nitration by using concentrate nitric acid टाका. बट इथं तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिडच्या ऐवजी तुम्हाला टाकायचं आहे ऍसिटिक अनहायड्राइड बाय युजिंग ऍसिटिक अनहायड्राइड. आलं लक्षात तुमच्या. दिस इज ऍसिटिक अनहायड्राइड म्हणजे इन प्रेझन्स ऑफ ऍसिटिक काय म्हणलं मी तुम्हाला अनहायड्राइड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍसिटिक अनहायड्राइड. मग फ्युरॅन मध्ये कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड टाकलं इन प्रेझन्स ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड. तुम्हाला माहिती आहे इट ऑलवेज गिव्स ESR ऑन सेकंड पोझिशन अँड देन इट गिव्स द प्रॉडक्ट. दॅट प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज तुम्हाला लिहावं लागेल द नेम ऑफ दिस प्रॉडक्ट इज कॉल्ड एज द 2-nitrofuran आणि बाहेर निघाला असतो. दिस इज कॉल्ड एज द नायट्रेशन ऑफ फ्युरॅन. मग वही तुम्ही काय लिहून घेता. द नायट्रेशन ऑफ फ्युरॅन म्हणजे काय? द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऍटम ऑफ फ्युरॅन बाय NO2 ग्रुप इज कॉल्ड एज द नायट्रेशन. आता कसं एक्सप्लेन करणार. व्हेन फ्युरॅन ऑन नायट्रेशन बाय युजिंग कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड इन प्रेझन्स ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड कॉमा 2-nitrofuran is formed. याला म्हणतो आपण नायट्रेशन. करेक्ट. आता मी तुम्हाला कमी वेळेमध्ये मी तुम्हाला याचं मेकॅनिझम सांगतो. नाउ आय एम एक्सप्लेनिंग यू द व्हाट इज द एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. 1% सुद्धा तुम्ही ताण घेऊ नका. मी तुम्हाला सुंदर असं मेकॅनिझम सांगतो. आता मी डबल मेकॅनिझम फक्त एवढ्याच रिएक्शनचं सांगणार ना. तर मी तुम्हाला जनरल मेकॅनिझम आधीच दिलंय. पहिली स्टेप काय जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल ती मात्र तुम्हाला ही नवीन असेल. बाकी तर सेमच असतील की. मग आता जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल कसं होणार बाळांनो. तुम्ही काय केलं ऍसिटिक अनहायड्राइडच्या प्रेझन्स मध्ये तुम्ही ही रिएक्शन कॅरी आउट करता. राईट. CH3COO करेक्ट आहे. मग याच्यात तुम्ही काय करतात H बॉन्ड O इथं काय टाकता तुम्ही NO2 म्हणजे तुम्ही नायट्रिक ऍसिड टाकता. बरोबर. मग जेव्हा तुम्ही नायट्रिक ऍसिड टाकता तेव्हा पहिल्या स्टेप मध्ये काय होणार इथला H आणि इथला CH3CO ऍसिटिक ऍसिड बाहेर निघाला. ऍसिटिक ऍसिड बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड कोणता मिळाला CH3COONO. दिस इज कॉल्ड ऍसिटिल नायट्रेट. अरे म्हणजे हा कंपाऊंड मिळाला आणि प्लस बाहेर निघाला तुम्हाला CH3COOH ऍसिटिक ऍसिड. तुम्हाला माहिती आहे का हा O- आणि NO2+. आणि म्हणजेच काय झालं CH3COO- आणि प्लस लगेच तुमच्यापुढे काय तयार झाला NO2+ म्हणजे तुम्हाला नायट्रोनियम आयन तयार झाला. करेक्ट. दिस इज द nitronium ion is the electrophile of this reaction. ओके. आता सेकंड स्टेप मध्ये काय होईल. सेकंड स्टेप मध्ये काय होईल हा नायट्रोनियम आयन इथं इलेक्ट्रोफिलिक अटॅक करेल. नायट्रोनियम आयन कोणाकडे फ्युरॅन कडे. यस. NO2+. तुम्हाला माहिती आहे NO2+ इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ नायट्रोनियम आयन विच पोझिशन सेकंड पोझिशन. तुम्हाला चांगलं माहिती आहे सेकंड पोझिशनला अटॅक झाला. मग इथं काय तुमचा ऑक्सिजन इथं काय तुमचा NO2 आणि इथं कोणता चार्ज झाला पॉझिटिव्ह. आणि दिस इंटरमिडिएट इस्टॅब्लिश्ड बाय रेझोनन्स. तुम्ही स्वतः लिहा रेझोनंट स्ट्रक्चर याचे. तुम्ही स्वतः लिहा. मी आता एकदा दाखवतो तुम्हाला. हा O इथं कोणता चार्ज झाला प्लस हियर ऍज इट इज हियर व्हॉट NO2. नंतर हे इलेक्ट्रॉन वापरून रेझोनन्स घ्या and write down the last resonating structure of this. हा O इथे डबल बॉन्ड इथे काय इथे तुमचा कोणता ग्रुप आहे NO2 as it is. This is a resonating structure, right? आणि शेवटची स्टेप तुमची कोणती असेल डीप्रोटोनेशन. करेक्ट आहे का. डीप्रोटोनेशन शेवटची स्टेप असेल डीप्रोटोनेशन. इथं प्लस आहे इथं NO2 इथे H. मग डीप्रोटोनेशन कसं झालं लगेच तुमच्याकडे CH3CO- आहे. CH3COO- हा प्रोटॉन काढून घे. इलेक्ट्रॉन इथं टाका.
and it gives the product. That product is called as the 2-nitrofuran along with acetic acid. This reaction is called as the nitration reaction. The next ESR we will discuss in the next video. Thank you.